रानबाजार पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावल्या। प्राजक्ता आणि तेजस्विनी मराठी मनोरंजन विश्वाच्या चर्चेत अग्रेसर ठरल्या। पण त्यांनी केलेल्या बोल्ड भूमिका यापूर्वी कोणी केल्याच नाहीत का? तर असं नाहीये। भारतीय चित्रपटसृष्टी दादासाहेब फाळके यांनी जेव्हा निर्माण केली त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत बोल्ड आणि सेक्सी सीनचं गणित आरके यांना समजलं। आरके म्हणजेच राज कपूर। आणि उदाहरण द्यायचं म्हटलं तर मंदाकिनी आणि झीनत अमान। त्यांनी आपल्या चरित्र नायिकेलाच विवस्त्र करायला सुरुवात केली। मराठीत ही स्मिता पाटील या अशाच प्रयोगशील अभिनेत्री होऊन गेल्या। त्यांच्यापासून ते थेट सई तामणकर की मग प्राजक्ता माळी असो किंवा तेजस्विनी पंडित, मुक्ता बर्वे यांचा जीव रंगला आठवतच असेल। त्यातून राधिका आपटे हा मराठी चेहरा कोण विसरू शकेल बरं? तिचा बदलापूर आणि त्याच टाइप मधला वेब सिरीज मूवी यात तिने बिनधास्त दिलेले सीन यावरून कळतं की मराठी अभिनेत्री हिंदीत ही बोल्ड आणि सेक्सी सीन देण्यात मागे कुठे आहेत। 2017-18 ला आलेली सोनी लिव्ह वरील डॅमेज ही वेब सिरीज किती जणांनी पाहिली? या सिरीज मध्ये अमृता एका वेगळ्याच भूमिकेत दिसते। बोल्ड, हॉट आणि सेक्सी अशा अवतारात ती या वेब सिरीज मध्ये अगदी सहजपणे वावरताना दिसली। पण एक मात्र म्हणावंच लागेल की रानबाजारने प्लॅनेट मराठीला थेट नेटफ्लिक्स लेवलला नेऊन ठेवलं आहे आणि आताच्या मराठी अभिनेत्री ही बॉलिवूड साठी सज्ज आहेत। पण तिथे जाण्यासाठी नाही तर बॉलिवूडला इथे आणण्यासाठी। कारण नवरस म्हटलं तर मग शृंगार कसा विसरता येईल, हो ना? तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला बोल्ड अभिनय केलेल्या अभिनेत्रींचा प्रवास। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीजची व चित्रपटांची वेब सिरीजची माहिती जाणून घ्यायची असेल तर बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू।